नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पापडाचे खिशी न घेता पापड। अगदी स्वादिष्ट हे पापड लागतात। तुम्ही बघू शकता अगदी कढईभर हा पापड तयार होतो। दिसायला अगदी छोटा आहे, परंतु तळल्यानंतर खूपच छान असा मोठा तयार होतो आणि खायला तर टेस्ट इतकी छान लागते। जे आपण खिशीचे पापड घेतो त्यापेक्षा अगदी वेगळी याची टेस्ट लागते। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा, खूपच छान हे पापड तयार होतात। तुम्ही बघू शकता अगदी छोटा पापड होता, परंतु तळल्यानंतर किती मोठा होतोय। तोडून देखील दाखवते, अगदी खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत असे पापड तयार होतात। तर नक्की ट्राय करून बघा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात अगोदर एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलंय। तर इथे 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। वाटी थोडीशी मोठी आहे त्यामुळे 3च वाट्या भरल्यात। इथे मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे। वाटीच्या प्रमाणाने मोठी वाटी 3 वाट्या इथे भरलेल्या आहेत। तर तुमच्या 3ही भरू शकता किंवा 4 किंवा 5 देखील भरू शकता। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालायचं आहे आणि तीळ घातल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार यात मीठ घालायचंय। मीठ घातल्यानंतर थोडासा पापडखार मी यामध्ये घालणार आहे। नाही घातला तरी देखील मस्त असे पापड आपले फुलतात आणि पीठ बनवणं अगदी सोपं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सावलीत सुकत घालायचे आणि मिक्सरलाही तुम्ही दळू शकता किंवा गिरणीतून देखील दळून आणू शकता। फक्त उन्हात सुकवायचे नाही। आता पापडखार मी येथे घातलेला आहे। तर अर्धा किलोसाठी मी येथे 1 चमचा पापडखार घातलेला आहे। 1 किलो जर असेल तर 2 चमचे घालायचे आहेत। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचंय। तर अगदी सोपी ही पद्धत आहे आणि टेस्ट तर खूपच छान या पापडांची लागते। यामध्ये तुम्ही जिरे देखील घालू शकता, परंतु मला सफेद पापड पाहिजे होते म्हणून मी यामध्ये जिरे घातले नाही। जिरे घातल्यामुळे थोडेसे पिवळसर पापड तयार होतात। आता यामध्ये आपण अगदी गरम असं पाणी घालणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे खूपच छान हे पीठ तयार होतं। आता जितकं पीठ आहे तितकंच पाणी मी घेतलेलं आहे। 3 वाट्या पीठ होतं तर 3 वाट्या पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचंय, थोडं थोडंच घालायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचंय। तर सर्व पाणी यामध्ये मी घालून देणार आहे आणि छान असं पीठ मळून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, याची टेस्ट तर खूपच छान लागते। नेहमी खिशीचे पापड करण्यापेक्षा तुम्ही हे पापड करून बघा, खिशीचे पापड अगदी विसरून जाल। आता हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तुम्हाला आता सैलसर दिसत आहे, परंतु व्यवस्थित असं हे नंतर शिजल्यानंतर होतं। आता पिठाचा मी गोळा घेतलाय, अगदी आपण जे मेदूवडे बनवतो त्याप्रमाणे याला शेप दिलेला आहे। अगदी थोडासा मोठाच गोळा घ्यायचा आहे आणि आपला हा वाफवून घ्यायचा आहे। त्यामुळे मी इथे जाळीचं भांडं घेतलंय आणि इडली पात्रात मी हे ठेवून देणार आहे। तर 3 गोळे आपले हे तयार झालेले होते, ते आता आपण वाफवून घेणार आहोत। खाली मी पाणी घातलेलं आहे, गॅसवर ठेवूया आणि याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला याची वाफ काढून घ्यायची। तर 10 ते 15 मिनिटं झाले, छान अशी वाफवून झालेले आहे। तुम्ही बघू शकता छान असे फुललेले देखील आहेत। तर यातला आपल्याला एक वडा असा काढून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे झाकून ठेवायचे आहे, म्हणजे पीठ छान असं गरमच राहील। तर अगदी गरम गरमच आपल्याला हे पापड तयार करायचे आहेत। तर आता हे पीठ आपण थोडंसं मळून घेणार आहोत। तर मी एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पीठ घालून घेत आहे आणि छान याला मळून घेणार आहे। तर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये जर तुम्हाला घालायचं नसेल तर कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट आपलं पीठ तयार होतं। मी हे खलबत्त्याच्या मुसळीने थोडंसं ठेचून घेत आहे, जेणेकरून पीठ छान असं सॉफ्ट होईल। तर व्यवस्थित याला ठेचून घेतलंय आणि हाताने मळून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट असा पिठाचा गोळा आपला तयार होतो। तर याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। बाकीचे जे 2 गोळे आहेत ते आपल्याला याच्यामध्येच ठेवायचे आहे, वाफेमध्ये, म्हणजे छान असे गरम राहतील। आता याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत। जितके हवे असेल तितके आपण छोटे किंवा मोठे पापड बनवू शकतो। तर इथे मीडियम साईजचेच पापड मी बनवत आहे। तर चाकूच्या साहाय्याने मी इथे लाट्या करून घेत आहे, म्हणजे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर एकसारखेच गोळे येण्याकरता आपल्याला त्याला थोडंसं रोल करायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचं आहे। तर सर्व मी इथे कट करून घेत आहे। कट केल्यानंतर आपल्या हाताने थोडंसं शेप द्यायचा आहे, म्हणजे असा गोळा बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून पापड बनवण्याकरता सोपं जाईल। तर तुम्ही बघू शकता अजिबात मी इथे तेल वापरलं नाही, अगदी फक्त हाताला थोडंसं तेल लावलं होतं। आता पापड बनवण्याकरता मी पापडाची मशीन घेतली, त्यावर प्लॅस्टिक ठेवलेलं आहे आणि एक पिठाचा गोळा घेऊन त्यावर तेल लावायचं आहे। फक्त पहिल्या पापडाला आपल्याला तेल लावायची गरज भासणार आहे, त्यानंतर अजिबात तेल लावायचं नाही। इतकं छान आपलं पीठ तयार झालं असतं। आता हे छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला पापड तयार होतो। तर तुम्ही बघू शकता अगदी छान झटपट आपला पापड तयार झाला आहे, कारण पीठ आपलं व्यवस्थित असं शिजल्या गेलं आहे। तुम्ही बघू शकता पापड अजिबात चिरलेला वगैरे नाही। तर आता आपण ही सावलीतच सुकवणार आहोत। तर मी घरामध्येच हे पापड टाकत आहे। याच पद्धतीने सर्व पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा,
वाळवणातला कोणताही पदार्थ असो त्यामध्ये तेल अजिबात वापरायचं नाही. वापरलं तर अगदी कमीत कमी वापरा, म्हणजे जास्त दिवस टिकतात आणि तेलकट वास देखील येत नाही. तर आता हे मी घरामध्ये सुकवले होते फॅनच्या हवेखाली, तर रात्रभर मी ठेवले होते. नंतर याला ऊन दाखवून घेणार आहे, म्हणजे मस्त असे कडकडीत ते होतील. तर इथे तुम्ही बघू शकता, आता मी याला छान असं ऊन दाखवलेले, अगदी काचेसारखे आपले पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट असे दिसत आहे. पीठ जर व्यवस्थित शिजलं तर मस्त असे पापड तयार होतात. तर आता हे तळून देखील तुम्हाला मी दाखवते. अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे. कोणताही पापड किंवा कुरडई तळताना तेल अगदी गरम असायला हवं, तरच पापड किंवा कुरडई छान अशी फुलते. तर तुम्ही बघू शकता किती छान असं पूर्ण कढईभर असा पापड आपला तयार झालेला आहे. तर तुमचे देखील पापड मस्त असे कुरकुरीत असे बनतील. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजिबात तेलकट वगैरे होत नाही आणि जे खिशीचे पापड असतात त्यापेक्षा तर याची टेस्ट खूपच छान लागते. त्यामुळे म्हणते एकदा नक्की ट्राय करून बघा. आता मस्त असे तळून घेतलेले आहे पापड, मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. अगदी खुसखुशीत हे पापड तयार होतात. अजिबात तेलकट होत नाही आणि टेस्ट तर याची खूपच छान लागते. आता मी 4 ते 5 पापड इथे तळून घेतलेले आहे. एकही पापड असं होणार नाही की फुलणार नाही. तुम्ही बघू शकता अगदी छोटा पापड आपण बनवलेला होता, त्याच्या चौपट हा पापड फुललेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी अगदी छोटा पापड बनवलेला होता आणि तो चौपट फुललेला आहे. यावरनंच समजते पापड किती छान झालेला आहे. आता मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे. अगदी खुसखुशीत आपला पापड तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.